एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आज आपण क्लास 9th स्टँडर्ड मॅथ्स 2 प्रॅक्टिस सेट 5.4 हा बघणार आहोत. या प्रॅक्टिस सेटचे ऑलरेडी आपण 2 क्वेश्चन्स केलेले आहेत लेक्चर 1मध्ये. हे लेक्चर 2मध्ये आपण लास्ट 3rd क्वेश्चन्सला बघणार आहोत. आता हा क्वेश्चन जो याच्या मागचा जो सेकंडवाला क्वेश्चन होता त्याच्यामध्ये मोस्टली सिमिलर आहे. तर आपण याचं गिवन लिहू. गिवन लिहिण्याच्या अगोदर आपण क्वेश्चनला समजून घेऊ. इन क्वाड्रिलॅटरल ABCD आपण त्यांना क्वाड्रिलॅटरल ABCD ऑलरेडी ड्रॉ करून दिलेलं आहे त्यांनी क्वेश्चनमध्ये. साईड BC इज लेस दॅन साईड AD. BC साईड AD पेक्षा छोटी आहे. साईड BC इज पॅरलल विथ AD आणि BC कुणाला पॅरलल आहे? ADला पॅरलल आहे. आणि साईड BA इज कॉन्ग्रुएंट विथ CD. BA आणि CD या साईड दोन काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. देन प्रूव्ह दॅट आपल्याला प्रूव्ह करायचे की अँगल ABC हा वाला अँगल आणि DCB हा वाला अँगल हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. हे आपल्याला या प्रूफ करायचं आहे या क्वेश्चनमध्ये. तर गिवनमध्ये आपल्याला काय दिलं आहे की साईड BC इज लेस दॅन साईड AD हे दिलं आहे. अजून आपल्याला काय दिलं आहे? साईड BC इज पॅरलल विथ साईड AD हे पण दिलं आहे आपल्याला गिवनमध्ये. आणि अजून काय दिलं आहे गिवनमध्ये? तर साईड BA कॉन्ग्रुएंट आहे साईड कशासोबत? CD सोबत. हे पण आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? तर अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल DCB. ABC हा वाला अँगल DCB अँगलसोबत इक्वल आहे. हे आपल्याला काय या क्वेश्चनमध्ये प्रूफ करायचं आहे. तर याचं आपण कन्स्ट्रक्शन करावं लागेल आपल्याला. याचं एक कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला काय B या पॉईंटमधून परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल ADवर. त्याला आपण M नाव देऊ. आणि C या पॉईंटमधून पण परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करावं लागेल. त्याला आपण N नाव देऊ इथं. मग परपेंडिक्युलर असल्यामुळे हा अँगल किती झाला? 90 डिग्री. आपण कन्स्ट्रक्शनमध्ये लिहू. ड्रॉ BM परपेंडिक्युलर विथ AD and CN परपेंडिक्युलर विथ AD. हे परपेंडिक्युलर्सला आपण ड्रॉ केलं. आता आपण याचं डायरेक्ट प्रूफ बघूया. प्रूफमध्ये आपण या दोन ट्रायंगलला कॉन्ग्रुएंट प्रूफ करूया आधी सगळ्यात पहिलं. म्हणजे A आणि D अँगल्स काय येईल? इक्वल येईल. आता ह्या दोन ट्रायंगलला आपण कॉन्ग्रुएंट प्रूफ करूया. इन ट्रायंगल BMA अँड ट्रायंगल CND. BMA आणि CND या दोन ट्रायंगलमध्ये अँगल BMA इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल CND. हे दोन अँगल काय आहेत? इक्वल आहेत. का? आपण कन्स्ट्रक्शनमध्येच म्हटलं की हे परपेंडिक्युलर्स आहेत. कारण की दोघांचे मेजर किती आहे? 90 डिग्री. इच मेजर्स 90 डिग्री. नेक्स्ट अजून आपल्याला आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग 90 डिग्रीच्या अपोजिट साईड काय असते? हायपोटेनियस. 90 डिग्रीच्या अपोजिट साईड हायपोटेनियस. दोन्ही ट्रायंगलचे हायपोटेनियस इक्वल आहेत. मी असं म्हणणार हायपोटेनियस BA इज कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेनियस CD. रिझन काय? आपल्याला गिवनमध्येच दिलेलं आहे की हे दोन काय आहेत? या साईड्स पॅरलल कॉन्ग्रुएंट आहेत. नेक्स्ट आता BM इज कॉन्ग्रुएंट विथ CM. सेगमेंट BM इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट CN. रिझन काय आहे? तर दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स काय असतं? ऑलवेज इक्वल असतं. तर आपण लिहिणार डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन काय असतं? इक्वल असतं. देअरफॉर म्हणू शकतो मी हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूफ झाले. कसं काय कॉन्ग्रुएंट प्रूफ? या दोन ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल 90 डिग्री आहेत. हे दोन राईट अँगल ट्रायंगल झाले. मग या दोन साईड काय? आता दोन्ही ट्रायंगलचा हायपोटेनियस इक्वल आहे जे आपल्याला गिवनमध्ये दिलेलं आहे. आणि दोन्ही ट्रायंगलची एक साईड इक्वल आहे. मग आपल्याला हायपोटेनियस साईड टेस्ट माहिती आहे की ज्याच्यामध्ये जर दोन राईट अँगल ट्रायंगलचे हायपोटेनियस इक्वल असेल आणि त्यांची कुठलीही एक साईड इक्वल असेल तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात हायपोटेनियस साईड टेस्टनी. मग मी म्हणू शकतो ट्रायंगल BMA इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल CND. रिझन काय याचं?
हायपोटेनियस साईड टेस्ट. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले. तर मग आता म्हणू शकतो मग अँगल ए आणि अँगल डी तर करस्पॉन्डिंग अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. मग देअरफॉर अँगल ए इज इक्वल विथ अँगल डी. रिझन काय लिहिणार मी? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. मग हे दोन अँगल इक्वल झाले. ओके ठीक आहे. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय करणार आहोत? नेक्स्ट पार्टमध्ये या दोन अँगलची सम 180 आहे ते घेणार आहोत. हा नेक्स्ट पार्टमध्ये काय करू आता आपण माहिती आहे ह्या दोन लाईन काय आहेत? पॅरलल, आणि ही काय आहे? ट्रान्सव्हर्सल. मग अँगल ए आणि अँगल बीचं सम किती आहे? तर 180, कारण की ते इंटेरियर अँगल आहेत. आता मी म्हणणार साईड बी सी इज पॅरलल विथ साईड ए डी अँड ए बी इज ट्रान्सव्हर्सल. ए बी काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. मग देअरफॉर म्हणू शकतो मी अँगल ए प्लस अँगल बीची सम किती येणार आहे? 180 डिग्री. ह्याला मी फर्स्ट नाव देतो, कारण रिझन काय आहे 180 येण्याचं? ते कुठल्या टाईपचे अँगल आहेत? इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात. नेक्स्ट सिमिलरली ह्या परत दोन पॅरलल लाईन आणि ही ट्रान्सव्हर्सल. मग ह्या दोघांचं सम पण किती येणार आहे? 180. परत आपण असं म्हणू शकतो साईड बी सी इज पॅरलल विथ साईड ए डी अँड सी डी इज ट्रान्सव्हर्सल. सी डी काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. मग देअरफॉर म्हणू शकतो मी अँगल सी प्लस अँगल डी किती येणार आहे? 180 डिग्री. वन्स अगेन, कारण की हे दोन्ही पण अँगल कुठले अँगल आहेत? इंटेरियर अँगल. ह्याला मी सेकंड नाव देतो. याचं रिझन काय आहे? इंटेरियर अँगल्स. ठीक आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये या दोन्ही इक्वेशनची राईट हँड साईड इक्वल आहे 180. म्हणजे याचा अर्थ इक्वेशनचे दोन्ही लेफ्ट हँड साईड पण इक्वल असणार आहे. मग देअरफॉर म्हणू शकतो मी अँगल ए आणि बी ही लेफ्ट हँड साईड पहिल्या इक्वेशनची ती इक्वल असणार आहे दुसऱ्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडसोबत अँगल सी प्लस डी. फ्रॉम 1 अँड 2 आपण हे कुठून घेतलं आहे? फ्रॉम 1 अँड 2. नेक्स्ट आता आपण इथं सांगितलं होतं की अँगल ए आणि अँगल डी इक्वल आहेत. मग मी अँगल एच्या जागी अँगल डी लिहू शकतो का? तर येस ऑब्वियसली. अँगल डी प्लस अँगल बी इज इक्वल्स टू अँगल सी प्लस अँगल डी. रिझन काय आहे ह्याचं? अँगल ए आणि अँगल डी इक्वल आहेत. आता मी अँगल डीला इकडे शिफ्ट करतो. अँगल बी ॲज इट इज, अँगल सी, अँगल डी आणि प्लस अँगल डी इकडे आल्याच्यानंतर काय होईल? मायनस अँगल डी. हे काय होतील? कॅन्सल होतील. देअरफॉर मग अँगल बी इज इक्वल्स टू काय होईल? अँगल डी सी. अँगल बी कोणासोबत इक्वल आला? अँगल सी सोबत. अँगल बी आपण प्रूफ केलं आहे अँगल सी सोबत, जे आपल्याला पाहिजे होतं. मग अँगल बीला मी असं लिहू शकतो ए बी सी. अँगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल विथ अँगल सी. अँगल म्हणजेच कुठल्या टाईपचा अँगल आहे? डी सी बी. अँगल डी सी बी. बी अँगलच्या जागी मी असं लिहू शकतो ए बी सी आणि सी अँगल जागी लिहू शकतो मी डी सी बी. अशा प्रकारे या दोन ट्रायंगल काय झाले? कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले.